त्याने एकही रुपये कमवला नाही, नुसता खायचा झोपायचा आणि इनफॅक्ट एवढे सगळे प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये क्रिएट करून ठेवलेत. 5 करोड रुपयेचं फ्रॉड त्याने केला. सगळ्या प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून टाकल्या आणि लोन्स मात्र माझ्या नावावरती ठेवले. असं काही म्हणणं आहे मेरी कॉम यांचं. रजत शर्मा यांच्या आपकी अदालत मध्ये ते येतात आणि असं काहीतरी स्टेटमेंट देऊन जातात. तो सुबह शाम सोते रहते हैं, काम है नहीं, होम मिनिस्टर है, लड़की का कमाई खा के बैठ सकता है ये इंसान. ह्या स्टेटमेंट नंतर त्यांचे जे पती हजबंड आहेत ते काउंटर अटॅक करतात आणि ते म्हणतात की 2013 पासून तिचंच अफेअर होतं. आणि मग परत एकदा 2 फेब्रुवारीला मेरी कॉम इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ रिलीज करतात, रडतानाचा इमोशनल व्हिडिओ आणि माफी मागण्याचा व्हिडिओ. सबसे पहले माफी चाहती हूँ रिसेंट सोशल मीडिया में मेरा स्टेटमेंट को लेकर. बघा, 18 वर्ष डिवोर्स आणि पब्लिकमध्ये हा सगळा तमाशा, ह्यालाच म्हणतात द गॉटमन इरोजन इफेक्ट. ऑफिसेसमध्ये असंच होतं, स्पेशली बिझनेस पार्टनरशिप्समध्ये. 2014ला तुम्ही आणि तुमचा एक मित्र कॉलेज नंतर एक बिझनेस सुरू करतात. तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट सांभाळतात आणि त्याला बिझनेस ऑपरेशन्स आणि सेल्स देऊन टाकतात. 5 वर्ष सगळं काही व्यवस्थित चालतं. 5 वर्षानंतर तुमच्या पार्टनरला एक भावना यायला लागती की हा तर काहीच करत नाही, इनफॅक्ट मीच सगळं करतोय, मीच पैसे आणतोय आणि ऑपरेशन्स करतोय. तुम्ही मात्र प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये बिझी होतात आणि 5 वर्षानंतर हळूहळू बँकचे स्टेटमेंट्स हे शेअर करणं बंद होतं. हळूहळू जे ऑफिसचे पैसे आहेत ते पर्सनल अकाउंटला फिरवणं चालू होऊन जातं आणि हळूहळू डिसिजन्स एकतर्फा होऊन जातात. काही काळानंतर तुम्हाला समजतं 75 लाखाचं लोन तुमच्या कंपनीवरती आहे. तुम्हाला कळतं की ऑफिसचा बराचसा पैसा तुमच्या पार्टनरच्या अकाउंटवरती आहे पर्सनल युसेजसाठी आणि मग सगळं काही संपतं. ह्यालाच म्हणतात द गॉटमन इरोजन इफेक्ट. आणि तुम्हाला जर हे डिटेलमध्ये वाचायचं असेल तर सायन्स ऑफ ट्रस्ट नावाचं फार सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये हे 4 स्टेप्स दिलेले आहेत की ट्रस्ट कसा संपतो. ट्रस्ट बद्दल फार सुंदर पुस्तक आहे. अशाच इंटरेस्टिंग ऑफिस बिहेवियरल मॉडेल्स बद्दल तुम्हाला ऐकायचं असेल तर मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.